फांद्याकाठी झाड पडलं एक समजू शकतो, चला खालून मुंगळून पडलं, त्याला पण फांद्याच जबाबदार आहे. फांद्याकाठी केल्यावर हवेचा जो दाब आहे तो निघून जातो. तुझ्या फांद्या आणि सगळं असल्यावर ते लोड त्या झाडालाच पलटी करेल ना. आणि त्याच्याशिवाय 200च्या वर किती पडले? 600 फांद्या. 600 फांद्या पडणे तर करायचं फांद्या कटिंग पण केलेली आहे. नाही झाल्या. त्याला सस्पेंड करा. त्याच्यामध्ये मी गोष्ट सांगतो की थोडीशी काही अडचण एनजीबीच्या काही आदेश आहेत. अरे बाबा, झाडांचं ट्रिमिंग करणं हे गरजेचं आहे की नाही? मॅन्डेटरी आहे, बरोबर ना? मॅन्डेटरी आहे ना. मग तुम्ही माणसांचा जीव बघणार काय बघत बसता? ट्रेनिंग झाली आहे, काय झालं? ट्रिमिंग कधी पासून सुरू झाली? सांग. 10 मार्च एप्रिलला सर एप्रिलला चालू केली पाहिजे आपण सर. मार्च एप्रिल चालू करा. सर मी एकच निवेदन करत आहे, काय झालं या वर्षी नैसर्गिक आपत्ती फार अप्रत्याशित नाही, आहे ना. सर ही जी चूक आहे आम्ही दुरुस्त करतो सर, निश्चित. मैं खाना रहो क्या पहले त्याच्यामध्ये आवडतं तुम्ही जे अधिकारी नको आहे जे काम करतात याला पण साहेब आपत्तीला पण एक जबाबदार अधिकारी द्या. प्रॉब्लेम असं होतं साहेब, आपत्तीचं आपत्ती TDRF आहे ना आपल्याकडे. TDRF आणि फायर नसेल ना तर साहेब नगरसेवक राहू शकत नाही. फोन केला की लगेच येतात. TDRF कडे काय आहे? काहीच नाही साहेब. TDRF कडे आहे साहेब. साहेब सॉलिड काम करतात ते. करतात. सामानच नाही तर काय करणार? नाही फायर आणि TDRF साहेब आपत्ती व्यवस्थापनाकडे काही नाहीये. ते येतात फक्त कॉलिंग करणं आणि फोटो काढणं. आपत्ती व्यवस्थापन काय ना मोठी आपत्ती हे काय तडवी. आपत्ती व्यवस्थापन काय केलं? हे तुम्ही काय काम केलं तुम्ही? आपत्ती व्यवस्थापन मध्ये तुमचं काम काय? फील्डवर जाणं, पाणी भरलं असेल तिथे जाणं, झाड पडलं असेल तिथे जाणं, म्हणजे काय? कुठे लँडस्लाईड कुठे आपल्याकडे झालं नाही ना? नाही. कुठं अपघात झाला, आपत्ती जाणं ना. तुम्ही माणूस क्रिटिकल बघायला नाही आले अजून. क्रिटिकल माणूस आहे, कमिशनर कॉल करू शकतात, उपायुक्त येऊ शकतात, आपत्ती व्यवस्थापनचा प्रमुख येऊ शकत नाही. मग काय तुम्ही काय केलं? साहेब 6 दिवसापासून इंजिन मागताय, दिव्यात 6 दिवसापासून इंजिन जर आपल्याला मीठ नसेल तुम्ही दुसरा माणूस ठेवा नाही. त्यांना सगळ्यांना पूर्ण आता ते कुठल्या आता तुमचं हे जे बाकी डिपार्टमेंट मध्ये काम करतात ना त्यांना इकडे टाका. साहेब एक सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी द्या साहेब. इकडे यांना टाकून द्या सगळ्यांना. आणि आपत्ती व्यवस्थापन तुमचं हे तुम्ही जर व्यवस्थित काम करणार नसेल तर काय उपयोग? मेन म्हणजे मॅन पिकअप घेऊन येतात. अरे इक्विपमेंट असं नाही आहे महापालिकेने. साहेब यांच्याकडे नाहीये. यांच्याकडे ट्री कटिंग मशीन नाहीये, काहीच नाही. TDRF कडे आहे साहेब, यांच्याकडे काही. अरे ते टीम जेव्हा इमर्जन्सी जर आपली रिस्पॉन्स तुम्हाला आणखी काय पाहिजे का? आता सध्या तरी नाही. लगेच महापालिकेला पैसे मॅनपॉवर पण थोडीशी मॅनपॉवरच जास्त महत्वाची आहे साहेब, मॅनपॉवरच महत्वाची आहे. कॉल आला नगरसेवकाला, महापौर यांना त्यांना येतो कॉल. माणसं गेली पाहिजे ना तिथे. सर रिस्पॉन्स टाइम फक्त 15 मिनिट आहे सर. प्रत्येक नाही कम्पॅरेटिव्हली झाडं पाहिजे ना. आपलं माणसं पाहिजे ना. तुम्ही काय करा, आउटसोर्स करा आणि ताबडतोब जिथं पाणी भरतं तिथे पंप लावले जातात. चांगलं झालं. ती व्यवस्था एकदम चांगली आहे साहेब. ज्या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी भरण्याचं प्रमाण कमी आहे. पाणी भरण्याचं प्रमाण कमी आहे.
इथं दिसतं बाई, पंप पाणी भरलेलं इथं दिसतं बाई. हा आपल्याला पेड्या मारुती त्यानंतर वंदना हे प्रॉब्लेम केसेस आहेत सर. 10 कॅमेराचे लोकेशन्स आपण इथे घेतले, प्लस सर आपल्याकडे सॉफ्टवेअर पण घेतले की जिथे आपल्याला फोन चालू आहे मेजर नाही आहे, वाईड आहे. मेजर आपले चेहरा घेत नाही इन्सिडन्सेस आहेत ते सर इथे व्ह्यू करतो. त्यांची देखील अपडेट आपण घेतली. फक्त एवढं आहे ना तुम्हाला मी सांगतो, कॅज्युअलिटी होणं फार अतिशय दुःखद आहे. तुम्ही ते टाळलंच पाहिजे. आता मला मी सांगतो तुम्हाला, आपत्ती व्यवस्थापनला लगेच काढून टाका. मी अतिरिक्त अधिकारी देतो, अतिरिक्त अधिकारी द्या त्यांना पाहिजे तर. आता तुम्ही 8 दिवस आहे ना, तुम्ही हे ना 8 दिवसासाठी कामावरून सस्पेंड करा आणि 8 दिवसात यांचं काम बघा, तुम्ही हे वापस घ्या. तुमची जिम्मेदारी आहे ना आपत्ती व्यवस्थापन. असं निर्णय करा तुम्हाला. 8 दिवसामध्ये त्यांनी ओके काम केलं, काही कंप्लेंट नाही आल्या, त्यांना वापस घ्या. आपल्याला तर कोणावर कारवाई करायची नाही. परंतु मला माणसांचं गैरसोय जी आहे ती होता कामा नये. बिलकुल माणूस मेल्यावर जिवंत करणार मग कॉन्ट्रॅक्टरला जाऊन माणसं आणि आता ही झाडं आहे त्याचं ऑडिट करा. झाडाचं ऑडिट करा. एकूण पावसाच्या 43%. एकूण पावसाच्या 43% पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. पाऊस देखील आवश्यक आहे, परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्यांना अधिकची मॅनपॉवर, अधिकची मशिनरी, अधिकचं जे जे काही आवश्यक लागेल ते सगळं घेण्याच्या सूचना दिल्या मला वाटतं. आणि सर्व अधिकारी जे आहेत, इतर विभागातले जे अधिकारी आहेत, त्यांना देखील या भागामध्ये या आपत्ती व्यवस्थापन जो आहे आपला कक्ष, त्यामध्ये हे जोपर्यंत हे पाऊस वादळ वाऱ्याचं प्रमाण आहे तोपर्यंत त्यांना देखील इकडे आपल्या या कामामध्ये त्यांचं देखील योगदान, त्यांची देखील सेवा इकडे आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. TDRF देखील आपली जी आहे, TDRF एक चांगलं काम करणारी आपली यंत्रणा महापालिकेकडे स्वतःची आहे आणि त्यामुळे ती वेल इक्विप्ड आहे. आणि त्यांना देखील जे जे काही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनामध्ये, कमिशनर महोदय, जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही आवश्यक आहे हे सर्व त्याची तरतूद आणि त्याचं नियोजन आपण संबंधित विभागांना करून द्या. कोणीही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अशा परिस्थितीमध्ये खपवून घेऊ नका. खपवून घेतलं जाणार नाही. या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, TDRF असेल, वृक्ष प्राधिकरण विभाग असेल, जे जे या संबंधित पावसाच्या आणि वादळ वाऱ्याच्या रिलेटेड जे जे अधिकारी काम करतात, जे करणार आहेत, त्यांचं देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण करा. जे चांगलं काम करतील त्यांचा देखील नक्कीच सन्मान केला जाईल. परंतु जे आपल्या कर्तव्यापासून आपला हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल. आणि जे 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 जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे. आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की 0 कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 0 कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे. आणि मग ही सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला मी आता इथे कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो. त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने
मृत्यू झाला असेल तर त्याच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ. वारकऱ्यांना का आव्हान करणार? पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. येहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या. मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी स्वतः बोललो. त्या ठिकाणी काही पाण्यामुळे जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती. जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते. काही ठिकाणी विजेच्या खांब्यांची पडझड झाली होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. मी तात्काळ त्यांना नगरविकासमधून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी देखील आपली वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न